पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय सैन्याने अद्वितीय शौर्य दाखवत पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले, तसेच त्यांच्या ड्रोन हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले। या धाडसी सैनिकी मोहिमेचे कौतुक करण्यासाठी आणि अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिक व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात भारत जिंदाबाद रॅलीचे आयोजन करण्यात आले। ही रॅली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आली होती। सोलापूर शहर व जिल्हा स्तरावर ही रॅली पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली। रॅलीची सुरुवात पक्ष कार्यालयातून झाली। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। भारत माता की जय, भारतीय सैन्याचा विजय असो अशा देशभक्तीपूर्ण घोषणा देत रॅलीने शहरात प्रभावी मार्गक्रमण केले। यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व 4 हुतात्मा स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला। मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असतानाही सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते देशप्रेमाने ओथंबून या रॅलीत सहभागी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिनांक 22 ते 5 जूनपर्यंत भारतीय सैन्याने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करण्याचं रिपब्लिकन पक्षाने जाहीर केलं। त्याचाच भाग म्हणून सोलापूर शहरामध्ये शहर आणि जिल्ह्याच्या वतीने भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी या मोर्चाचं रॅलीचं आपण आयोजित करण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता आपला शेजारी राष्ट्र पाकिस्तान याने भारतीय पर्यटकावर 22 एप्रिल रोजी जो हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये 28 आपले बंधू भगिनी त्या ठिकाणी शहीद झाले आणि पर्यटकावर हल्ला करून खऱ्या अर्थानं पाकड्याने आपलं दहशतवादी रूप त्या ठिकाणी परत दाखवण्याचा प्रयत्न केला। भारत सरकारने त्याचा बदला घेण्यासाठी मे महिन्यामध्ये पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानचे सर्व अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करण्यामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ 100 अतिरेकी त्या ठिकाणी ठार झाले आणि भारताने एक प्रकारे हा मोठा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे। भारताने मिळवलेल्या विजयामध्ये भारतीय सैन्याचं मग तिन्ही दलात असेल, भूदल, वायुदल याबरोबरच खऱ्या अर्थानं त्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केली महार बटालियन यांनी आणि या सर्व सैनिकांचं, या शूर सैनिकाचं या ठिकाणी अभिनंदन करावं यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी जो आदेश दिला आठवले साहेबांनी, त्या आदेशाचं पालन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं गेलं।